हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आमचा आज तिसरा दिवस आहे अयोध्यामध्ये. 2 दिवस चांगले गेले. हनुमानगडीचं दर्शन झालं आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं. चांगलं वाटलं. काल आम्ही दिवसातून 2 वेळा दर्शन घेतलं मंदिरात. सकाळी गेलो आणि रात्री गेलो. तर खूप चांगला वाटलं इकडे मंदिरात. और आता आज आमचं राहिलंय फक्त दशरथ महलचं दर्शन. आज आम्ही दशरथ महल बघायला जाणार आहे आणि त्यानंतर शॉपिंग करणार, कारण की 2 दिवसात आम्ही काहीच खरेदी केलेली नाहीये. तर आज आम्ही इकडे खरेदी करू फॅमिली वगैरे साठी. नंतर रात्री आमची बस आहे मथुराला जाण्यासाठी 7:30ला. तर आजचा दिवस आमचा असंच जाणार आहे पूर्ण फिरण्यामध्ये. त्यानंतर संध्याकाळी इकडनं निघणार आम्ही मथुरेसाठी. भाई फॅमिली पॅक दिसला पाहिजे. साचे बिते घरी काय उपट थोडी आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो हे श्री चक्रवर्ती महाराज महल बघायला. हे बघा, त्रेतायुगातला महल आहे असं बोलतात तर आहे इथले लोक. बघूयात. बाबा श्री राम प्रसाद जी का बड़ा अखाड़ा, श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजा महल, बड़ा स्थान. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत प्रभू श्रीरामांचे वडील अयोध्येचे महान सम्राट राजा दशरथ यांच्या भव्य राजवाडा दशरथ महल येथे. असे मानले जाते की याच ठिकाणी राजा दशरथ आपल्या 3 राण्या माता कौशल्या, माता कैकेयी आणि माता सुमित्रा यांच्यासोबत राहत होते. याच राजवाड्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे बालपण अतिशय आनंदात गेले. त्यामुळे स्थान प्रत्येक रामभक्तासाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक मानले जाते. आज दिसणारा दशरथ महल हा प्राचीन राजवाड्यांची धृती जपणारा सुंदर धार्मिक परिसर आहे. रंगीबेरंगी नक्षीकाम, आकर्षक प्रवेशद्वार आणि भक्तिमय वातावरण यामुळे ते आल्यावर मन प्रसन्न होते. रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटना याच राजवाड्याशी जोडल्या गेल्या आहेत. प्रभू श्रीराम वनवासाला निघण्यापूर्वी याच महलातून त्यांनी अयोध्येला निरोप दिला होता. त्यानंतर 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परतले. तेव्हा त्यांचे स्वागतही याच परिसरात झाल्याचे मानले जाते. दशरथ महल हा रामकोटी परिसरात श्रीराम जन्मभूमी मंदिराजवळ स्थित आहे. येथे दररोज पूजा, आरती आणि भजन कीर्तन होत असते. रामनवमी, दिवाळी आणि इतर धार्मिक उत्सवांच्या वेळी संपूर्ण परिसर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले जातो, ज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येथे येतात. जर तुम्ही अयोध्येला दर्शनासाठी येत असाल तर श्रीराम जन्मभूमीसोबतच दशरथ महलालाही अवश्य भेट द्या, कारण हे केवळ एक मंदिर नाही तर प्रभू श्रीरामांच्या बालपणाच्या आठवणी जपणारे आणि रामायणाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळणारा एक पवित्र स्थान आहे. मित्र, कसा वाटलं तुला? बटन तुटलंय, पिन लावून घे. तो एक त्रास वेगळा.
दशरथ महल मध्ये आम्ही आता तिसऱ्यांदा आलो. दशरथ बाबा काही भेटत नाही, ते बंद केलाय आणि तो जो भेटायला तुम्हाला टाइम देणार. बघू नाही ते ट्राय मारून दुपारी जमला तर त्याचं काय भेटला तर भेटला. तर जाऊन येऊ आम्ही. तेही इथे असेल तर आता मग संध्याकाळी भेटूया. फायनली आम्ही दशरथ महल पण बघितला. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. आम्हाला तर आवडला, खूप छान आहे. म्हणतात की त्रेतायुगात बनवलेला आहे. आता नक्की काय ते मला सुद्धा माहित नाही. इकडे बघू शकता माकडांची मस्ती चालू आहे. तू जाके पिला ना. पिएगा नहीं ना मेरे हाथ, बाल्टी नहीं है क्यों? हमारे पास। इतने पाप किए. वो मनुष्यों के हाथ से नहीं पीते हैं। आता दशरथ महलचं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो आहे शॉपिंगला. सगळ्यांना भरपूर वस्तू खरेदी करायचे. आम्ही काय घ्यायचं दर्शनसाठी? दर्शन घेऊ ना. दर्शन झाले ना. किती दर्शन घेतो. आता शॉपिंग साठी चाललोय. आता शॉपिंग साठी चाललोय. फक्त खरेदी बाकी आहे. काय नवीन काहीतरी युनिक नवीन काहीतरी युनिक. काय नाही इकडे तेच पेढे वगैरे आहेत. त्यातच काहीतरी घेऊ. पिंटू पिंटू कुठे हरवला. वरती बसल्या पोला. सीताराम सीताराम सीताराम. लंबा लंबा कर. भाऊला झाली आहे आता फ्रूट खायची इच्छा. आता आम्ही आलो आहे भाऊचे आवडते फ्रूट खायला. भाऊ कुठले खायचे. भाऊ मी 4 फ्रूट आहे. पपया आहे, पेरू आहे आणि काय म्हणतात त्याला. आणि काही नाहीये. 3च आयटम आहेत. फ्रुट्स खायचे. फ्रुट्स. रामफल खट्टे में मीठे में. मीठे में दो, खट्टे वाला मत दो. भाऊ म्हणून असं मस्त मसाला वगैरे टाकून. नहीं एक ही नहीं, एक किले. पेरू दो. एक स्टिक दो। पेरू दो क्या? नहीं नाही हे घे ना. हे काय पपई. हा घे ना एक. कैसा है पिंटो. क्या खाना है आपको? पेरू लेके एक पेरू दे दीजिए इन्हें. हे ना आपल्याला खायला. दे दीजिए. अरे आप दे रहे हैं. हाँ वही. अजून काय घ्यायचे कोणाला. निर्या हे निरी कुछ लेगा. तर मित्रांनो शॉपिंग साठी आलेलो. तर मला एक प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती आवडली. छान आहे. मेटल मध्ये. एसी आहे घरच्या मंदिरासाठी. माझ्या मित्राने सुद्धा घेतली आहे. छान असं मूर्त्या दिसण्याचे. बघू शकता. आपल्या घरच्या मंदिराच्या साईज नुसार तुम्ही घेऊ शकता. खूपच रिझनेबल रेट मध्ये आहेत. जास्त हॅवी रेट नाही जशी मूर्त्यांची बाकी मंदिरा ठिकाणी असतात.
ये किधर जा रहे अभी? मार्केटला चाललंय मंदिराचं मित्रांनो आता आमची आता भरपूर शॉपिंग झाली आहे. आता आम्ही चाललोय रूमवर. भरभरके शॉपिंग हुआ आहे. आता चाललो आहे रूमवर जरा आराम करायला. संध्याकाळी निघायचे मथुराला आम्हाला. भरपूर शॉपिंग झाली. आता जेवढाची पण इच्छा राहिली एवढं फिरलोय. आपल्याला इथं जायचं. हाय पब्लिक, कैसे हैं सब? पब्लिक बस. हिरिया क्या लेके जा रहा है? भरभर के प्रसाद. वजन ज्यादा है ना. ये किधर गया? हमें काय घेतोय? हा बस ना आता बारक्याला किती बोरी पडणार ना बासुरी अजून. पोरी तर राहिलंच काय, केस उरली नाही पोरी कुठे. पार टका झालो. मित्रांनो आता आलोय मठावर, पण मठ झालंय बंद. आता नीरज भाऊ ठोकत आहेत दरवाजा. लगता है सब सो गए. नीरज घर के बाहर हे खिड़की से कोई नहीं घुसेगा. आपण रुकते बाहेर सोय रेंगे आरती चालू करतो. हो, राम मंदिरात आतला भुतूरला भरपूर डेव्हलप होता. का झाला काय अजून भारी दिसताला. अजून 2-3 वर्ष आतील जरा काम बरा चालू आहे. फोटो पाठायचे का भुतूरले काढूक नाही. भुतूर लॉक जाऊ आला नाही. फायनली दरवाजा उघडला आहे. लॉकर ठेवतो ना. हो. हॅलो मित्रांनो, तर फायनली आम्ही अयोध्येवरून रूम वरून चेकआउट करून निघालोय. आता बसची वाट बघतोय. आता चाललोय आम्ही मथुराला, वृंदावनला. तर बॅग वगैरे पॅक करून निघाले. वी आर हेड टू वेटिंग फॉर द बस. वेटिंग फॉर द बस. आता हिंदी में पक्का हेलो गाइस, हम अभी मथुरा के बस स्टॉप तो मेरा गावाला निकला रे. बड़ी मुश्किल से बस मिला है, क्योंकि बस वाले यहाँ पे सब लूटते हैं, बट हमें नसीब से मिल गया. अभी आने के बाद में पता चलेगा बस कैसी. चिपकार. तो 10 मिनट में हमारी बस आने वाली है और हम पहुंचेंगे सुबह को 3:30 या 4 और आप बजे कुछ भी बोल लो, मथुरा. ये नहीं सुनने वाला. थंडी खूप आहे मित्रांनो, म्हणून कानाला जरा ओढणी बांधलेली आहे मी. थंडी खूप वाटते. त्यात मला झाली आहे सर्दी. 2-3 जण अजून आजारी पडलेले मागे आहेत. आपले योगीजी आणि मोदीचे सगळे डोलो खाऊन जिवंत आहेत. ते हात दाखवतात आपल्याला. हॅपी जर्नी. बघून घ्या त्यांना. ऐतिहासिक ध्वजारोहण. तर मित्रांनो आता एवढंच सांगणार की अयोध्याचा व्लॉग आपण इथंच एंड करतोय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये मथुरामध्ये. तर पूर्ण वृंदावन दर्शन करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मित्रांनो आम्ही थांबलो आहे बाराबंकीला. तुमची बस आहे. आम्ही चाललो आहे. तर इथे मी व्हिडिओ याच्यासाठी बनवलं कारण हाच आहे की इथे तुम्ही बघू शकता हा जो दिसतोय हा धूर नाहीये मित्रांनो, हा धुका आहे. हे बघा, युपी साईडला थंडी खूप असते. तर कोहरा बोलतात इकडे. कोहरा आहे धुका. येतोय पूर्ण रोडला तेच आहे. गाडीवाले गाडी कशी चालवतात माहित नाही, पण सल्यूट आहे भाई गाडीवाल्यांना. एवढ्या नाईटला एवढ्या धुक्यामध्ये गाडी चालवायला. तर चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.